मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरती आज देखील राजकीय नेत्यांची वर्दळ असणार आहे। रात्रीच जरांगे पाटील हे मालवणमध्ये दाखल झालेले आहेत। ते आज रात्रीपासून मालवणमध्ये मुक्कामाला आहेत। 9:30च्या सुमारास जरांगे पाटील हे राजकोट किल्ल्यावरती येतील। पुतळा दुर्घटनेची राजकोट किल्ल्यावरती ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार झाला त्या ठिकाणची जरांगे पाटील येऊन पाहणी करणार आहेत। मालवण तहसीलदार कार्यालयाच्या इथून राजकोट किल्ल्यापर्यंत ते चालत येणार आहेत। म्हणजे जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतर जरांगे पाटील स्वतः चालत येऊन या ठिकाणी हे पाहणी करणार आहेत। तर दुपारच्या सत्रामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील राजकोट किल्ल्यावर येणार आहेत। पुतळा दुर्घटनाग्रस्त ठिकाणाची ते देखील पाहणी करणार आहेत। राजकीय नेत्यांच्या अनुषंगानं राजकोट किल्ल्याच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की राज्य राखीव दलाची जी तुकडी आहे 30 पोलीस कर्मचाऱ्यांची ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि सगळे रस्ते जे राजकोट किल्ल्याकडे येतात त्या ठिकाणी बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज जरांगे पाटील हे राजकोट किल्ल्यावर येऊन नेमकं काय बोलतात आणि त्याच पद्धतीनं रामदास आठवले देखील इथे येऊन पाहणी करून नेमकं काय बोलतात याचीच उत्सुकता सगळ्यांना लागलेली असली तरी पण राजकीय नेत्यांची वर्दळ सध्या राजकोट किल्ल्यावरती वाढलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, मालवण, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।